सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानी संदर्भात मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी भरीव मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याची जयकुमार रावल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानी संदर्भात मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी भरीव अशी मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला असल्याची भावना राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर राज्यात इतर ठिकाणी ती मदत पोहोचण्यास देखील सुरुवात झाली असून धुळे जिल्ह्यात देखील लवकरात लवकर ही मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले। त्याचबरोबर ज्या नुकसानग्रस्त शेताची अद्यापही शासनातर्फे दखल घेण्यात आलेली नाहीये त्या संदर्भात देखील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून त्यांचे देखील लवकरात लवकर पंचनामे होऊन त्यांना देखील मदत मिळेल असे मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। 31,000 कोटींचा निधी जाहीर केला आहे आणि विरोधकांकडून आता याच्यात वाढ करावीची मागणी केली जात आहे। त्या संदर्भात आंदोलन देखील केले जात आहे। राज्य सरकारने भरीव अशी तरतूद ही आपल्या या दुष्काळ आणि याच्यामध्ये अतिवृष्टी संदर्भात केलेली। मी राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो। दिवाळीच्या अगोदर अनेक जिल्ह्यांमध्ये ते पैसे यायला लागलेत। धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा ते पैसे वेळेत यावे याच्या संदर्भात आम्ही प्रयत्न करतो। काही लोक याच्यामधनं जे पंचनामे होते त्याच्यामधनं काही लोक जे राहून गेलेत त्या संदर्भातल्या प्रस्तावाची माहिती घेऊन त्यावर सुद्धा आम्ही कारवाई करतो।